हॅलो फ्रेंड्स, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहे आणि टॉपिकचं नाव आहे अल्कोहोल. लेक्चर नंबर 1. या ठिकाणी अल्कोहोल ही कन्सेप्ट आपण आता लक्षामध्ये घेणार आहोत. व्हॉट इज अल्कोहोल? लक्षात घ्या, अल्केन किंवा हायड्रोकार्बन म्हणा, यामधून एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन काढायचे आणि त्याऐवजी एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप OH ग्रुप जर का आपण ठेवले तर जो कंपाऊंड आपल्याला मिळतो त्याला म्हटलं जातं अल्कोहोल. व्हेन वन और मोर हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन are replaced by one or more hydroxyl group, that is OH group, then the obtained compound is called as alcohol. These alcohol are classified on the basis of number of OH group. किती OH ग्रुप आहेत त्यावरती अल्कोहोलचं क्लासिफिकेशन केलं जातं. and alcohols are classified as monohydric alcohol which are simply called as alcohol. म्हणजे बघा, जो क्लास आहे तो अल्कोहोल आहे, त्याचा टाइप जो आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल, याला सुद्धा नुसतं अल्कोहोल म्हणूनच म्हणण्याची पद्धत आहे. दे कंटेन ओनली वन OH ग्रुप, त्यांच्यामध्ये फक्त एकच OH ग्रुप असेल. ॲज द नेम सजेस्ट मोनोहायड्रिक. मोनोहायड्रॉक्सिल अल्कोहोल सुद्धा म्हटलं जातं, मोनोहायड्रिक अल्कोहोल सुद्धा आपण म्हणत असतो. इट इज सिम्पली कॉल्ड ॲज अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH3OH एकच OH ग्रुप आहे. C2H5OH एकच OH ग्रुप त्यामध्ये आहे. दुसरा घेतला डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक ज्यामध्ये दोन OH ग्रुप आहे बघा, CH2OH CH2OH. दे आर ऑल्सो कॉल्ड एज ग्लायकॉल और डायॉल. त्यांना ग्लायकॉल किंवा डायॉल असं देखील म्हटलं जातं. दिस इज इथिलीन ग्लायकॉल किंवा इथेन 1,2 डायॉल. काय नाव आहे याचं? इथेन 1,2 डायॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल असा हा कंपाऊंड आहे. ट्रायहायड्रिक अल्कोहोल, दे कंटेन 3 OH ग्रुप. दे आर ऑल्सो कॉल्ड एज ग्लिसरॉल और ट्रायॉल. दिस इज CH2OH CHOH CH2OH, that is glycerol. The IUPAC name is propane 1,2,3 triol. प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल हे याचं नाव होणार आहे. त्याच्यानंतर पॉलीहायड्रिक अल्कोहोल, 3 पेक्षा जास्त OH ग्रुप जर का असले तर त्याला पॉलीहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं जाणार. तर पॉलीहायड्रिक अल्कोहोलमध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप असायला पाहिजेत. इथे एक्झाम्पल मी 6 OH ग्रुपचं घेतलेलं आहे. CH2OH CHOH 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 CH2OH. याचं नाव आहे सॉर्बिटॉल, जो हेक्साहायड्रिक अल्कोहोल आहे. म्हणजे काय, द अल्कोहोल्स कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप अँड दे आर क्लासिफाईड ॲज मोनोहायड्रिक अल्कोहोल विच कंटेन 1 OH ग्रुप, डायहायड्रिक अल्कोहोल विच कंटेन 2 OH ग्रुप, ट्रायहायड्रिक अल्कोहोल विच कंटेन 3 OH ग्रुप अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल विच कंटेन मोर दॅन 3 OH ग्रुप, दॅट इज कॉल्ड एज पॉलीहायड्रिक अल्कोहोल. या ठिकाणी तुम्हाला एक लक्षामध्ये येईल गोष्ट पहा की इथे 2 OH आहेत पण वेगवेगळ्या कार्बनला आहे. इथे 3 OH ग्रुप आहे वेगवेगळ्या कार्बनला आहे. 6 OH ग्रुप आहेत, सगळेच्या सगळे वेगवेगळ्या कार्बनला आपण लावलेले आहेत. OH अल्कोहोलमध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2 or more than 2 OH ग्रुप नेव्हर अटॅच टू सेम कार्बन ॲटम. तुम्हाला असा कंपाऊंड कधीच दिसणार नाही. CHOH इकडे OH घेतला आणि इथे CH3 घेतला, म्हणजे एकाच कार्बनला 2 OH ग्रुप असणारा कंपाऊंड तुम्हाला दिसणार नाही. तो कंपाऊंड अनस्टेबल असतो. त्यातनं लगेच वॉटर एलिमिनेट झाल्याचं तुम्हाला दिसेल. काय एलिमिनेट होईल त्यातनं? वॉटर. आणि त्याचं रूपांतर अल्डिहाइड किंवा कीटोनमध्ये झाल्याचं दिसेल. त्यामुळे अल्कोहोलच्या संदर्भामध्ये ही गोष्ट डोक्यामध्ये पक्की ठेवा की 2 or more than 2 OH ग्रुप नेव्हर अटॅच टू सेम कार्बन ॲटम. If attached, that compound is unstable and it get converted into alcohol, it get converted into aldehydes or ketone. त्याचं रूपांतर अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये झाल्याचं दिसतं. आणि म्हणून उदाहरण घेत असताना आपण 2 OH ग्रुप दाखवलेत पण वेगवेगळ्या कार्बनला दाखवले. इथे सुद्धा वेगवेगळ्या कार्बनला आहे, कारण एकाच कार्बनला जर का 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH ग्रुप दाखवले तर तो कंपाऊंड अनस्टेबल असेल आणि त्यातनं वॉटर एलिमिनेट होऊन त्याचं रूपांतर अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये झाल्याचं आपल्याला दिसणार आहे.
इथे आपल्याला हे जे आपण 4 प्रकारचे अल्कोहोल घेतलेले आहेत त्यातला पहिल्या प्रकारावरती आपल्याला मेनली फोकसिंग करायचं आहे आणि तो प्रकार आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल, ज्याला आपण सिंपली काय म्हणत असतो, अल्कोहोल असं म्हणत असतो, ज्यामध्ये एकच OH ग्रुप आहे आणि त्याचे 2 उदाहरणं मी सांगितले होते, CH3OH आणि C2H5OH. बघा, आपण RH घेतला. RH म्हणजे कोण, अल्केन. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय असतो, CnH2n+2. या अल्केन मधला एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला आणि त्याच्याऐवजी OH ग्रुप ठेवला. समजा हा हायड्रोजन काढला आणि तिथे OH ग्रुप ठेवला तर आपल्याला मिळेल ROH. ROH म्हणजे अल्कील अल्कोहोल. ROH म्हणजे कोण, अल्कील अल्कोहोल. याचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो काय येईल बघा, अल्केनचा काय होता, CnH2n+2. तर याचा काय येईल आता, CnH2n+1OH. कारण एक हायड्रोजन कमी झाला आणि त्याच्याऐवजी OH लागलेला आहे. तर CnH2n+1OH किंवा हा हायड्रोजन इकडे जर का कन्सिडर केला तर पुन्हा काय होईल, CnH2n+2O असं सुद्धा त्याला लिहिता येईल. म्हणजे जनरल फॉर्म्युला 2 पद्धतीने लिहिता येतो अल्कोहोलचा, CnH2n+1OH किंवा CnH2n+2O. तर इथे अल्कोहोल विषयी 3 गोष्टी मी तुमच्या समोर मांडतो. ROH हे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे. जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्कोहोल इज ROH. जनरल फॉर्म्युला CnH2n+1OH किंवा CnH2n+2O आणि याचा फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप आहे OH. OH इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कील अल्कोहोल. आता आपल्याला यानंतर अल्कील अल्कोहोलचं क्लासिफिकेशन लक्षामध्ये घ्यायचं आहे. अल्कील अल्कोहोल, that is monohydric alcohol. It can be classified on the basis of nature of carbon atom to which the functional group, that is OH group, is attached. अल्कोहोल मध्ये फंक्शनल ग्रुप कोण आहे, OH. आणि म्हणून अल्कील अल्कोहोल, that is monohydric alcohol, they are classified on the basis of nature of carbon atom to which the OH group, that is functional group, is attached, and they are classified into 3 types as primary alcohol, that is 1 degree alcohol, secondary alcohol, that is 2 degree alcohol, tertiary alcohol, that is 3 degree alcohol. First of all, about primary alcohol, that is 1 degree alcohol. Let us consider the example. एक्झाम्पल कडे लक्ष द्या. हा जो कार्बन आहे, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे, 1. म्हणजे हा जो कार्बन आहे हा कार्बन झाला प्रायमरी कार्बन आणि ज्या कंपाऊंड मध्ये प्रायमरी कार्बन आहे तो असतो प्रायमरी अल्कोहोल. काय म्हणतोय लक्ष द्या. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो डायरेक्टली फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा कार्बन झाला प्रायमरी कार्बन आणि ज्या कंपाऊंड मध्ये प्रायमरी कार्बन आहे तो झाला प्रायमरी अल्कोहोल. अजून एक उदाहरण बघा. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला एकही कार्बन अटॅच नाही त्याला सुद्धा प्रायमरी कार्बन म्हटलं जातं आणि ज्या कंपाऊंड मध्ये प्रायमरी कार्बन असतो त्याला म्हटलं जातं प्रायमरी अल्कोहोल. तर हा झाला प्रायमरी अल्कोहोल. मग दोघां मिळून आपण एक डेफिनेशन बनवू. काय म्हणू आपण बघा. द कार्बन ॲटम टू विच द OH ग्रुप इज अटॅच इज डायरेक्टली अटॅच टू वन और नो कार्बन ॲटम. दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज प्रायमरी कार्बन अँड द अल्कोहोल इज कॉल्ड ॲज प्रायमरी अल्कोहोल. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो डायरेक्टली एका कार्बनला किंवा एकही कार्बनला जर का अटॅच नसेल तर त्या कार्बनला प्रायमरी कार्बन असं म्हटलं जातं आणि त्या कंपाऊंडला प्रायमरी अल्कोहोल असं आपण म्हणत असतो. वेगळ्या भाषेमध्ये काय दिलंय बघा. प्रायमरी अल्कोहोल. इन धिस द कार्बन ॲटम टू विच द OH ग्रुप इज अटॅच इज डायरेक्टली अटॅच टू वन और नो कार्बन ॲटम. The carbon atom to which the OH group is attached is directly attached to one or no carbon atom. That alcohol is called as primary alcohol. प्रायमरी अल्कोहोलचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप जो आहे तो असेल CH2OH. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ग्रुप. कॅरेक्टरिस्टिक ग्रुपचा अर्थ काय. कुठल्याही प्रायमरी अल्कोहोलमध्ये हा तुम्हाला दिसणारच.
दॅट इज कॉल्ड ॲज कॅरेक्टरिस्टिक ग्रुप. तो त्याचा पिक्युलरनेस आहे की प्रायमरी अल्कोहोल म्हटला की हे तुम्हाला दिसणारच. बघा इथे दिसतंय CH2OH, इथे सुद्धा CH2OH कंपल्सरी भाग आहे हा. प्रायमरी अल्कोहोल म्हटला की कंपल्सरीली त्यामध्ये CH2OH असा पार्ट तुम्हाला दिसणार, किंवा उलटही म्हणता येईल CH2OH पार्ट दिसला की तो अल्कोहोल कोणता असणार? प्रायमरी अल्कोहोल असणार. चला आता आपण सेकंडरी अल्कोहोलकडे वळू. सेकंडरी अल्कोहोल विषयी काय सांगता येईल? द कार्बन ॲटम टू विच द OH ग्रुप इज अटॅच इज डायरेक्टली अटॅच टू 2 कार्बन ॲटम्स, then that carbon is a secondary carbon and the alcohol is called as secondary alcohol. डेफिनेशन काय सांगितली आहे बघा. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो डायरेक्टली जर का 2 कार्बनला अटॅच असेल तर त्या कार्बनला सेकंडरी कार्बन असं म्हणा आणि त्या अल्कोहोलला सेकंडरी अल्कोहोल असं म्हटलं जाईल. किंवा ही वाक्यरचना जर का वापरायची असेल तर तुम्हाला 1 or no च्या ऐवजी 2 शब्द वापरावा लागेल. काय डेफिनेशन बघा. इन सेकंडरी अल्कोहोल द कार्बन ॲटम टू विच द OH ग्रुप इज अटॅच इज डायरेक्टली अटॅच टू 2 कार्बन ॲटम दॅट इज कॉल्ड ॲज सेकंडरी अल्कोहोल. तर हा सेकंडरी अल्कोहोल आहे. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो कार्बन डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे? 2. म्हणजे हा कार्बन झाला सेकंडरी कार्बन ॲटम आणि याचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप येईल CHOH. काईल कॅरेक्टरिस्टिक ग्रुप CHOH. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ग्रुप. अशी रचना दिसली की तुम्ही समजून घ्यायचा तो सेकंडरी अल्कोहोल आहे. दिस इज अबाउट सेकंडरी अल्कोहोल. डेफिनेशन परत. इन सेकंडरी अल्कोहोल द कार्बन ॲटम टू विच द OH ग्रुप इज अटॅच इज डायरेक्टली अटॅच टू 1 or no कार्बन ॲटम दॅट इज कॉल्ड ॲज प्रायमरी अल्कोहोल. आणि जर का आपण म्हटलं द कार्बन ॲटम टू विच द OH ग्रुप इज अटॅच इज डायरेक्टली अटॅच टू 2 कार्बन ॲटम, मग त्याला तुम्ही काय म्हणणार? सेकंडरी अल्कोहोल. या कार्बनला OH ग्रुप आहे आणि तो कार्बन डायरेक्टली 2 कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा सेकंडरी कार्बन आहे आणि या अल्कोहोलला सेकंडरी अल्कोहोल म्हणणार. CHOH हा त्याचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप आहे, कंपल्सरी ग्रुप आहे. अशी रचना दिसली की तो सेकंडरी अल्कोहोल असणार. आता तिसरा घ्या, टर्शरी अल्कोहोल. The carbon atom to which the OH group is attached is directly attached to 3 carbon atom. Directly attached to 3 carbon atom, then that carbon is tertiary carbon and the alcohol is called as tertiary alcohol. त्या अल्कोहोलला टर्शरी अल्कोहोल असं म्हटलं जाईल. The carbon to which the OH group is attached is directly attached to 3 carbon atom, then the carbon is tertiary carbon and the alcohol is tertiary alcohol. या भाषेमध्ये in tertiary alcohol the carbon atom to which the OH group is attached is directly attached to किती सांगाल? 3 कार्बन ॲटम, then that alcohol is tertiary alcohol. याचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप काय येईल? COH हा याचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप असेल बघा. तो जो होता CH2OH प्रायमरी अल्कोहोलचा, CHOH सेकंडरी अल्कोहोलचा आणि COH हा कोणाचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप आहे? तर टर्शरी अल्कोहोलचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप तो असल्याचं आपल्याला दिसेल. दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. नाव अबाउट द नॉमनक्लेचर ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं जनरल रिप्रेझेंटेशन ROH आहे. R म्हणजे अल्किल ग्रुप आहे. मग आता वेगवेगळे अल्किल ग्रुप इथे ठेवा आणि त्याला OH ग्रुप लावा, नवीन नवीन अल्कोहोल मिळतील तुम्हाला. चला बघा, पहिले Rच्या ठिकाणी मी CH3 ठेवला. CH3चं नाव आहे मिथिल. नंतर ठेवला CH3CH2 त्याचं नाव आहे इथिल. त्याच्यानंतर ठेवला CH3CH2CH2 N प्रोपिल. CH3CH3 आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल सुद्धा आपण याला म्हणत असतो. CH3CH2CH2CH2 चारी कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहे. N ब्युटिल. इथे CH3CH2CH3 सेकंडरी ब्युटिल. त्यानंतर CH3CH2 हा आयसोब्युटिल आहे. CH3CH3 हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे. CH3CH2CH2 एक कार्बनची एक ब्रँच आहे आणि एकूण 5 कार्बन आहे म्हणजे आयसोपेंटिल. इथे एकूण आपल्याला किती कार्बन दिसतात आहे बघा? 1 2 3 4 5 6 कार्बन दिसतात आहे आणि C2 कार्बनला एक कार्बनच्या 2 ब्रँचेस आहे म्हणजे निओहेक्झिल आहे. हा
कोणता आहे? निओहेक्झिल आपण इथे काढलेला आहे. म्हणजे हे अल्किल ग्रुप तुम्ही पहिले पाठ करा. अल्किल ग्रुप पहिले लिहिलेले तुमच्याजवळ असले पाहिजे. तसे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनच्या वेळेला अल्किल ग्रुप झालेले असतात आणि त्याचं जर का वारंवार वाचन केलं, ते जर का लिहून बघितले, तर हे अल्किल ग्रुप जर का पाठ झाले तर काम सोपं होणार. मग आता कॉमन नेम सिस्टीममध्ये अल्कोहोलचं नाव आहे अल्कील अल्कोहोल. म्हणजे अल्किल ग्रुप जर का माहिती असेल तर त्याच्या समोर OH असल्यामुळे अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव तयार झाल्याचं तुम्हाला दिसेल. मग चला पहिला कंपाऊंड CH3OH, याचं नाव काय होईल बघा? मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. पुढे 2 कार्बनचा आहे CH3CH2 म्हणजे इथिल आहे आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे तो काय होणार तुमचा? इथिल अल्कोहोल. तिसरा 3 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहे, म्हणजे तो अल्किल ग्रुप आहे N प्रोपिल ग्रुप आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे नाव झालं त्याचं N प्रोपिल अल्कोहोल. CH3 दिसतोय, म्हणजे हा आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल त्याला म्हणता येईल. मग हा झाला दिस इज सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल यालाच समटाइम्स इट इज कॉल्ड ॲज आयसोप्रोपिल अल्कोहोल. इथे CH3 CH2 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 4 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहे, म्हणून हा N ब्युटिल आहे आणि OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा झाला N ब्युटिल अल्कोहोल. CH3 CH CH2 CH3 हा झाला सेकंडरी ब्युटिल ग्रुप आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. हे याचं कॉमन नेम झाल्याचं दिसेल. सध्याला आपण हे सगळे जे बघतोय हे सगळे कॉमन नेम आहेत बघा. कॉमन नेम सिस्टीम मध्ये अल्कोहोलचं नाव काय दिलं जातं? अल्कील अल्कोहोल या पद्धतीने करतात. R म्हणजे अल्कील आणि OH म्हणजे अल्कोहोल. इकडे बघा CH3 CH CH3 CH2 हा आयसोब्युटिल ग्रुप आहे आणि OH ग्रुप त्याला अटॅच आहे आणि म्हणून त्याचं नाव होईल आयसोब्युटिल अल्कोहोल. त्याच्या पुढला घेतला हा कार्बन आपण घेतलेला आहे, याला 2 CH3 अटॅच आहे, म्हणजे हा निओब्युटिल आहे. निओब्युटिल आणि OH ग्रुप आहे म्हणून अल्कोहोल. आणि इथे द कार्बन ॲटम आत्ताच आपण डेफिनेशन बघितली होती. द कार्बन ॲटम टू विच द फंक्शनल ग्रुप इज अटॅच इज डायरेक्टली अटॅच टू 3 कार्बन ॲटम, म्हणजे हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल सुद्धा याला म्हटलं जाऊ शकतं. दिस इज टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. चला याच्याकडे व्यवस्थित बघा. इथे 1 कार्बनची 1 ब्रँच आहे. एकूण कार्बन किती आहे? 1 2 3 4 5 आणि 1 कार्बनची 1 ब्रँच आहे म्हणजे आयसो. एकूण 5 कार्बन आहे म्हणून पेंटिल. आयसो पेंटिल अल्कोहोल असं याचं नाव आपण इथे देऊ शकतो. इथे बघा एकूण कार्बन 1 2 3 4 5 6 आहे आणि इथे 1 कार्बनच्या 2 ब्रँचेस आहे म्हणजे निओहेक्झिल. हा निओहेक्झिल अल्कोहोल असं आपण याला इथे नाव देऊ शकणार आहोत. तर हे झालं या सगळ्यांचं कोणतं नाव बघितलंय आपण? तर कॉमन नेम आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेलं आहे. आता यांचं आपण IUPAC नेम लक्षामध्ये घेऊ शकतो. IUPAC सिस्टीम मध्ये याचं नाव दिलं जातं अल्कॅनॉल. ALKANE अल्केन आहे ना, त्यातला E काढायचा आणि त्याच्याऐवजी OL ठेवायचा, म्हणजे नाव काय झालं? अल्कॅनॉल. In IUPAC system, ROH is named as alkanol, where E of alkane is replaced by OL. पहिले असं समजल्या जातं जणू हा अल्केन होता, पण त्या अल्केन मधला एक हायड्रोजन काढून OH ठेवला ना आपण, मग अल्केन मधला E काढून तिथे OL ठेवायचा. OL कोणाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय? OH ग्रुपचं प्रतिनिधित्व करतोय. OL दिसला म्हणजे समजायचं तिथे OH ग्रुप असला पाहिजे. तर हा झाला अल्कॅनॉल. चला याचं नाव तयार करू बरं आपण. सांगा किती कार्बन ॲटम आहे यामध्ये? 1. मग 1 कार्बनचा अल्केन मिथेन. 1 कार्बनचा अल्केन काय होईल? मिथेन. त्या मिथेन मधला कोण उडवायचा? E आणि कोण ठेवायचा? OL. सांगा बरं पूर्ण नाव काय झालं? मिथॅनॉल. आता इथे 2 कार्बनचा अल्केन काय आहे? इथेन. त्यातला कोणता शब्द काढणार आपण? E आणि काय ठेवणार? OL. आता मात्र मी डायरेक्ट लिहिणार आहे. तो कोण झाला? इथॅनॉल. ETHAN आणि पुढे काय येणार? OL. इथॅनॉल असं त्याचं नाव झाल्याचं दिसतं. आता बघा हा 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन.
काय झाला प्रोपेन, त्यातला कोणता शब्द काढणार ई आणि काय ठेवणार OL, म्हणजे नाव काय झालं प्रोपॅनॉल. त्यात पुढे OH ग्रुप लोएस्ट पॉसिबली कितव्या कार्बनला अटॅच आहे ते बघायचं. इकडनं मोजलं तर 1 2 3, इकडनं मोजलं तर 1 2 3, म्हणजे 3 कार्बनची जी चेन आहे त्यामध्ये पहिल्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. मग याचं नाव कसं दिलं जातं बघा प्रोपेन, त्यातला ई काढला म्हणजे प्रोपॅन 1 ऑल. याचा अर्थ काय, प्रोप म्हणजे 3 कार्बन, AN म्हणजे सिंगल बॉन्ड, 1 OL म्हणजे त्यातल्या पहिल्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. नाव काय झालं त्याचं प्रोपॅन 1 ऑल. व्हॉट इज इट्स नेम प्रोपॅन 1 ऑल. आता याचं नाव तयार करायचं आहे. चला स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे. IUPAC चे रूल्स आपण हॅलोजनच्या वेळेला बघितले. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन. दॅट स्ट्रेट चेन मस्ट कंटेन कार्बन टू विच द फंक्शनल ग्रुप इज अटॅच. हिअर द फंक्शनल ग्रुप इज OH ग्रुप. अशी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घ्या, त्यामध्ये असा कार्बन आला पाहिजे ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. मग ही लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घेतली 3 कार्बनची, म्हणजे 3 कार्बनचा बेस नेम अल्केन झाला प्रोपेन. त्यातला कोणता शब्द काढायचा ई, कोणता ठेवायचा OL, म्हणजे झाला प्रोपॅनॉल. बरं OH ग्रुप कितव्या कार्बनला अटॅच आहे तर दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे आणि त्यामुळे याचं नाव काय येईल प्रोपॅन. दुसऱ्या कार्बनला OH आणि पुढे OL, प्रोपॅन 2 ऑल असं याचं नाव झाल्याचं आपल्याला दिसून येईल. काय नाव याचं प्रोपॅन 2 ऑल. पुढचा घ्या CH3 CH2 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 OH. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे 4. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहे. अल्केन होईल ब्युटेन. ब्युटेन त्यातला ई काढायचा, काय ठेवायचा OL, नाव काय झालं ब्युटॅनॉल. लोएस्ट पॉसिबली इकडनं मोजणार आपण, पहिल्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे ब्युटेन पहिले लिहितो मी, त्यातला ई नाही लिहिणार मी, ई उडवला आणि पहिल्या कार्बनला OH ग्रुप आहे शेवटी OL. नाव काय झालं ब्युटॅन 1 ऑल. ब्यूट 4 कार्बन, AN सिंगल बॉन्ड, 1 OL, पहिल्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असणार आहे. दिस इज ब्युटॅन 1 ऑल. त्याच्या पुढला घ्या CH3 CHOH CH2 CH3. आता इथे सुद्धा स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहे. दॅट स्ट्रेट चेन कंटेन द कार्बन टू विच द फंक्शनल ग्रुप इज अटॅच. मग लॉंगेस्ट स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहे म्हणून ब्युटॅन. ई काढला OL ठेवणार, पण OH ग्रुप लोएस्ट पॉसिबली कितव्या कार्बनला आहे, हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा, म्हणजे दुसऱ्या कार्बनला OH आहे. मग ब्युटॅन 2 ऑल असं याचं नाव आपण देऊ शकतो. तर हे आपण घेतलं IUPAC ने. CH3OH मिथॅनॉल, CH3 CH2OH इथॅनॉल, E of alkane is replaced by OL. CH3 CH2 CH2OH 3 कार्बन आहे म्हणून प्रोप, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, पहिल्या कार्बनला OH आहे म्हणून 1 OL. 3 कार्बन आहे म्हणून प्रोपॅन, दुसऱ्या कार्बनला OH आहे म्हणून 2 ऑल. 4 कार्बन आहे म्हणून ब्युटॅन, पहिल्या कार्बनला OH ग्रुप आहे म्हणून ब्युटॅन 1 ऑल. 4 कार्बन आहे म्हणून ब्युटॅन, दुसऱ्या कार्बनला OH आहे म्हणून ब्युटॅन 2 ऑल असं याचं नाव देता येईल. याच्याकडे बघा, लॉंगेस्ट स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत 3. 3 कार्बनचा, त्या 3 कार्बन मध्ये असा कार्बन आवश्यक आहे ज्याला OH ग्रुप अटॅच आहे. मग ही स्ट्रेट चेन आपण घेणार. 3 कार्बनचा अल्केन काय होईल प्रोपेन, त्यातला तुम्ही ई काढणार. बरं लोएस्ट पॉसिबली कितव्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे पहिल्या, म्हणून प्रोपॅन 1 ऑल. पण कंपाऊंड संपलेला नाही, हा ब्रँच मध्ये आहे, कितव्या कार्बनला आहे दुसऱ्या, म्हणून याचं नाव होईल 2 मिथिल प्रोपॅन 1 ऑल. काय नाव झालं 2 मिथिल प्रोपॅन 1 ऑल. नावाकडे लक्ष द्या. प्रोप 3 कार्बन 1 2 3, AN सिंगल बॉन्ड, 1 OL, पहिल्या कार्बनला OH, 2 मिथिल, दुसऱ्या कार्बनला CH3. चला याचा IUPAC नेम तयार करायचा आहे. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आहे, त्यामध्ये असा कार्बन आहे ज्याला OH ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे 3 कार्बनचा अल्केन काय होईल प्रोपेन, दुसऱ्या कार्बनला OH आहे म्हणून प्रोपॅन 2 ऑल आणि दुसऱ्याच कार्बनला मिथिल ग्रुप आहे म्हणून 2 मिथिल प्रोपॅन 2 ऑल. हा झाला 2 मिथिल प्रोपॅन 1 ऑल, हा झाला 2 मिथिल प्रोपॅन 2 ऑल.
याच्याविषयी बोला. लॉंगेस्ट स्ट्रेच चेन मध्ये किती कार्बन ॲटम आहे मोजा, 4. त्यामध्ये असा कार्बन पाहिजे ज्याला OH ग्रुप अटॅच आहे. मग याचं नाव होईल ब्युटॅन आणि 1 OL. का बरं 1 OL? कारण पहिल्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ब्रँचिंग पोझिशन मस्ट बी इंडिकेटेड बाय प्रॉपर नंबर. असं नाही करायचं की OH इकडनं मोजला आणि ब्रँच इकडनं मोजली. फंक्शनल ग्रुपला ज्या बाजूने मोजायला सुरुवात केलं ब्रँच सुद्धा त्याच बाजूने मोजायची. फंक्शनल ग्रुप इकडनं पहिल्या पोझिशनला आहे, मग ब्रँच कितव्या पोझिशनला आली, 3ऱ्या. म्हणून याचं नाव काय येईल, 3 मिथिल ब्युटॅन 1 ऑल. 3 मिथिल ब्युटॅन 1 ऑल. याचं नाव तयार करा बरं. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन ॲटम आहे, 4. दॅट इज ब्युटॅन. ओके. नंतर पहिल्या कार्बनला OH ग्रुप आहे, ब्युटॅन 1 ऑल. 3ऱ्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे, म्हणून 2,2 डायमिथिल. 2,2 डायमिथिल ब्युटॅन 1 ऑल असं याचं नाव आपण देऊ शकतो. तर धिस इज अबाउट द IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. एवढ्या याच्यावरनं सध्या तुम्हाला काय लक्षात येत आहे की कॉमन नेम सिस्टीम मध्ये नाव दिलं जातं अल्किल अल्कोहोल आणि IUPAC सिस्टीम मध्ये नाव दिलं जातं अल्कॅनॉल, वेअर E ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय OL. पॉलीहेड्रिक अल्कोहोल. In polyhedric alcohol E of a parent alkane is written. याच्या आधी आपण काय केलं होतं मोनोहेड्रिक अल्कोहोल मध्ये की E of alkane is replaced by OL म्हणजे E काढला होता. पण पॉलीहेड्रिक अल्कोहोल मध्ये मात्र अल्केनचा E काढायचा नाही, तो तसाच ठेवायचा. हे IUPAC सिस्टीम करता. आता बघा एक कंपाऊंड, दोनच कंपाऊंड आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायचे तिथे, CH2OH CH2OH. आता हा जो आहे याचं कॉमन नेम मधलं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. 2 OH ग्रुप याच्यामध्ये म्हणून हा ग्लायकॉल आहे, म्हणून हा झाला इथिलीन ग्लायकॉल. हे याचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम काय आहे, 2 कार्बनचा अल्केन इथेन पूर्ण लिहिला. E जसाच्या तसा आपण सांगितलंय की E ला काय करा, रिटेन करा, काढायचा नाही तो. आणि OH ग्रुप कितव्या कार्बनला, हा पहिला आणि हा दुसरा, मग पहिल्याला OH दुसऱ्याला OH म्हणून इथेन 1,2 डायॉल. काय नाव दिलं, इथेन 1,2 डायॉल. चला दुसरा घ्या. हा ग्लिसरॉल घेतलाय बघा आपण, 3 OH ग्रुप असलेला ग्लिसरॉल असतो, आपण बघितला आजच. मग हा ग्लिसरॉल आहे, याचा IUPAC नेम काय होईल, 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. E आपण रिटेन केलेला आहे या नियमानुसार. आणि पहिल्या कार्बनला 1, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला 1 म्हणून नाव काय झालं, प्रोपेन 1, 2, 3 ट्रायॉल. प्रोपेन म्हणजे 3 कार्बन, 1, 2, 3 ट्रायॉल म्हणजे प्रत्येकाला 1 OH ग्रुप लावा, बाकीची व्हॅलन्सी पूर्ण करा. हे झालं आपलं पॉलीहेड्रिक अल्कोहोल विषयी, ज्यामध्ये अल्केनचा E हा रिटेन करायचा असतो. दुसरा जो भाग आहे तो आहे सायक्लिक अल्कोहोलचा. जर का अशा पद्धतीचे सायक्लिक अल्कोहोल असले तर नावाच्या सुरुवातीला सायक्लो शब्द लावा, प्रिफिक्स सायक्लो म्हणून यूज करायचा आहे. आणि दुसरा मुद्दा, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे दॅट कार्बन इज कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट कार्बन. चला याचं नाव तयार करू आपण. 1, 2, 3, 4, 5. 5 कार्बनचा हा अल्कोहोल आहे, म्हणजे हा पेंटॅनॉल आहे. 5 कार्बनचा आहे ना, 5 कार्बनचा अल्कोहोल म्हणजे पेंटॅनॉल, पण हा सायक्लिक अल्कोहोल आहे. मग याला नाव काय देणार तुम्ही, सायक्लोपेंटॅनॉल. सायक्लोपेंटॅनॉल. तसंच 1, 2, 3, 4, 5, 6. 6 कार्बनचा हा अल्कोहोल आहे, तर याला म्हणणार तुम्ही सायक्लोहेक्झॅनॉल. सायक्लोहेक्झॅनॉल. चला याच्याविषयी घ्या. इथे या CH3 ला विसरा, तर हा सायक्लोपेंटॅनॉल आहे आणि त्याला आता CH3 अटॅच आहे. तर ज्याला OH ग्रुप अटॅच आहे तो फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ. दुसऱ्याला मिथिल आहे, मग नाव काय होईल, 2 मिथिल सायक्लो पेंटॅन 1 ऑल. ॲक्च्युली 1 ऑल नाही लिहिलं तरी चालतं, नुसतं सायक्लोपेंटॅनॉल लिहिलं तरी चालतं, कारण की द कार्बन टू विच द OH ग्रुप इज अटॅच इज कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट कार्बन. त्यामुळे हे असं 1 OL नाही लिहिलं चालतं. 2 मिथिल सायक्लोपेंटॅनॉल सुद्धा चालेल, किंवा 2 मिथिल सायक्लोपेंटॅन 1 ऑल सुद्धा चालेल. याचं काय होईल सांगा,
तसा घेतला तर हा सायक्लोहेक्झॅनॉल आहे, हा पहिला कार्बन, हा दुसरा आणि हा तिसरा कार्बन आहे, तिसऱ्याला मिथिल आहे, मग 3 मिथिल सायक्लोहेक्झॅनॉल किंवा 3 मिथिल सायक्लोहेक्झॅन 1 ऑल असं देखील चालणार आहे. इथे नाव लिहित नाही मी, तुमच्या लक्षात आलं असेल, हा सायक्लोहेक्झॅनॉल आहे, तिसऱ्याला मिथिल आहे म्हणून त्याला 3 मिथिल सायक्लोहेक्झॅनॉल असं आपण म्हणू शकतो. इथे थोडक्यात का होईना आपण पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स बघितले, 2 जे महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपल्याला येणार आहेत ते, आणि सायक्लिक अल्कोहोलचे सुद्धा काही उदाहरणं आपण इथे लक्षामध्ये घेतलेले आहेत. थँक्यू.